एका बाजूला उद्धव ठाकरेचा घोटाळा, सरकारचा घोटाळ्यांचं स्मारक उद्ध्वस्त करायचं आहे, तर आश्चर्याची बाब अशी आहे की दुसऱ्या बाजूला ही मंडळी इतनी हरे रंग में अपने आप को खो दिया है कि वो 92-93 जो आतंकवाद का विस्फोट हुआ और उसका प्रतिकार बाला साहेब ठाकरे के नेतृत्व में मुंबई की जनता ने किया, त्या अतिरेक्यांचं स्मारक करण्यासाठी व्यस्त आहे। एका बाजूला स्वतःचा घोटाळ्यांचं स्मारक बनवायचं आणि दुसऱ्या बाजूला याकूब मेमनचं स्मारक। हा याकूब मेमन कोण? 1993 काय मला माहित आहे, कारण की 1993 मध्ये ते जे बॉम्ब विस्फोट झाले पाठीमागे एअर इंडिया बिल्डिंग पासून मस्जिद बंदर पासून माटुंगा, त्यावेळी गोपीनाथ मुंडे सोबत मी सगळ्या ठिकाणी फिरलो होतो आणि त्या काळात हे दोन, हा ईश्वर साकडे और ये नरेश सराफ 1993 से वो याकूब मेमन और दाऊद उनके कारनामे आज भी झेल रहे हैं। ये दोनों 93 बॉम्ब ब्लास्ट टेरर अटैक के विक्टिम है। ईश्वर साकडे हा भांडूप खिंडीपाड्यामध्ये राहतो, हा नरेश सराफ मलाड में रहते हैं। नरेश भैया जरा आगे आना। नरेश सराफ त्यावेळी मालाडला राहत माटुंगा ट्रेन मध्ये जे बॉम्ब ब्लास्ट झाले आणि त्यात उपरी आपकी चेयर है ना, आप उधर ये 93 में माटुंगा की ट्रेन में बॉम्ब ब्लास्ट हुआ और उस बॉम्ब ब्लास्ट में नरेश सराफचा उजवा पाय गेला। आज 30 वर्ष होत आले आणि उद्धव ठाकरे यांची महापालिका त्या याकूब मेमन ज्याला कोर्टाने फाशीची सजा दिली त्या याकूब मेमनचं स्मारक बनवायला निघाली। लाज वाटली पाहिजे आणि म्हणून आम्ही प्रतिज्ञा केली आहे, यावेळी मुंबई महापालिकेचा माफियाला संपवणार। हा दुसरा ईश्वर साकडे हा तो ईश्वर साकडे आहे। त्यानंतर दंगली झाला और वो दंगे में उनको गोलियां लगी। आज भी ये गोली के साथ में यहाँ पर गोली लगी है, गोली के साथ में घूमता है और हर साल 2 साल में अस्पताल में भर्ती होना पड़ता है। आज पण ईश्वर साकडेची फोर्टिस हॉस्पिटल मध्ये अपॉइंटमेंट आहे। उद्धव ठाकरे साहेब हे बघणार का? मुंबई महापालिका आयुक्त हे बघणार का? आणि त्या हत्याराचा देशद्रोहीचं स्मारक करताय तुम्ही। भारतीय जनता पक्ष यांचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि मुंबई अध्यक्ष दोघांनी या विषयात विस्तृत प्रतिक्रिया दिली आहे। पहिली माझी मागणी आहे, मुंबई महापालिकेच्या वतीने मुंबई महापालिका आयुक्त यांनी ताबडतोब जाहीर माफी मागावी।
आणि दुसरं, ज्या महापालिका इंजिनियरनी, ज्या ट्रस्टीनी या याकूब मेनन जो आतंकवादी आहे त्याला शहीद याकूब मेनन बनवण्याचा जे पाप केलं आहे, त्या ट्रस्टी आणि महापालिकेच्या इंजिनियरवर ताबडतोब फौजदारी कारवाई करावी. देशद्रोही ते सेक्शन त्यांच्यावर लावावे. आज अनेक ऐसे और भी व्यक्ति है जो 93 के पीड़ित परिवार, उनकी यातना, उनकी भावना समझने का प्रयास किया जाए. उद्धव ठाकरे साहेब यांचा तिसरा हात रवींद्र वायकर यांचा कारनामा 2000 वर्षापूर्वी जे महाकाली गुंफा जोगेश्वरी मुंबईत, त्या महाकाली गुंफा 2000 वर्षापूर्वीच त्याला उद्धव ठाकरे यांचा महापालिकेने 2020 मध्ये त्या गुंफा आणि त्या गुंफाला जाणारा रस्ता, उद्धव ठाकरे सरकार के घोटाले भी अजीब और गरीब होते थे. उनका एक हाथ है दाहिना हाथ संजय राउत जो अंदर है, बाया हाथ अनिल परब तैयारी कर रहा है, और अब तीसरा हाथ रविंद्र वायकर. रविंद्र वायकर ठाकरे साहब की माफिया महापालिका सेना, माफिया कॉन्ट्रैक्टर और नगर विकास मंत्रालय, मुख्यमंत्री कार्यालय, मुंबई महापालिका ने ये महाकाली गुंफा के लिए और जाने वाले रास्ते के लिए 500 करोड़ के बिल्डिंग कंस्ट्रक्शन डेवलपमेंट राइट बिल्डर को दिए. आणि तो बिल्डर कोण? बहुतेक ते पण जेलमध्येच आहे ना, अविनाश भोसले, वो भी जेल में है. हे बघा, तुम्ही मिस्किल हास्य करू नका. हे तुम्ही म्हणजे उगाच माझ्या नावाने बिल फाडणार. कॅमेरावाले ह्या पत्रकारांचे चेहरे बघा. मी जे सांगितलं प्रास्ताविक मध्ये की उद्धव ठाकरेचा उजवा हात संजय राऊत जेलमध्ये गेला, डावा हात अनिल परब रिसोर्ट तुटणार आहे, फौजदारी प्रक्रिया सुरू झालेली आहे. एक नाही 3 FIR होत आहे, म्हणजे तेही जाणार. आता तिसरा हात रवींद्र वायकर, त्याचा घोटाळा बाहेर येत आहेत. चौथा, त्या सरकारची कृपा, अविनाश भोसले जेलमध्ये आहे. आता 5वा नंबर कुणाचा तर विचारायचं नाही. तो ये बिल्डर को 2000 साल पहले की गुफा के लिए उसने कि ये जगह मेरी है और इसके लिए मुझे इसके डेवलपमेंट राइट्स मिलने चाहिए, इस प्रकार की मांग शहीद बालवा शहीद बालवा, त्यात मी ऍप्लिकेशन दाखवतो आपल्याला. त्या बालवाच्या कंपनीने ऍप्लिकेशन केली आणि त्या ऍप्लिकेशन
मुख्यमंत्री कार्यालयातून निरोप आला म्हणून 2020 आणि 21 मध्ये महल पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड त्यांचा अर्जाची तारीख आहे मे 2019. जुलै 2019 मध्ये हा अर्ज रिजेक्ट केला देवेंद्र फडणवीस सरकारने आणि त्यानंतर याला FIR देण्यात आले, FSI देण्यात आली. आपल्याला आठवत असेल 1 जानेवारी 2021 रोजी मी इथेच पत्रकार वार्ता घेतली होती आणि हा महाकाली गुंफा घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. आता पहिले दुसरं पान बघा. दुसरं पान जे RTIचा उत्तर आहे. मंत्रालय मुख्यमंत्री कार्यालय मुंबई महापालिका ने ये महाकाली गुंफा के लिए और जाने वाले रास्ते के लिए 500 करोड़ के बिल्डिंग कंस्ट्रक्शन डेवलपमेंट राइट बिल्डर को दिए. आणि तो बिल्डर कोण? बहुतेक ते पण जेलमध्येच आहे ना, अविनाश भोसले. वो भी जेल में है. हे बघा, तुम्ही मिस्किल हास्य करू नका. हे तुम्ही म्हणजे उगाच माझ्या नावाने बिल फाडणार. कॅमेरावाले ह्या पत्रकारांचे चेहरे बघा. मी जे सांगितलं प्रास्ताविक मध्ये की उद्धव ठाकरेचा उजवा हात संजय राऊत जेलमध्ये गेला, डावा हात अनिल परब रिसोर्ट तुटणार आहे, फौजदारी प्रक्रिया सुरू झालेली आहे. एक नाही 3 FIR होत आहे, म्हणजे तेही जाणार. आता तिसरा हात रवींद्र वायकर त्याचा घोटाळा बाहेर येत आहेत. चौथा त्या सरकारची कृपा अविनाश भोसले जेलमध्ये आहे. आता 5वा नंबर कुणाचा विचारायचं नाही. तो ये बिल्डर को 2000 साल पहले की गुफा के लिए उसने कि ये जगह मेरी है और इसके लिए मुझे इसके डेवलपमेंट राइट्स मिलने चाहिए, इस प्रकार की मांग शहीद बालवा त्यात मी ऍप्लिकेशन दाखवतो आपल्याला. त्या बालवाच्या कंपनीने ऍप्लिकेशन केली आणि त्या ऍप्लिकेशन मुख्यमंत्री कार्यालयातून निरोप आला म्हणून 2020 आणि 21 मध्ये महल पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड त्यांचा अर्जाची तारीख आहे मे 2019. जुलै 2019 मध्ये हा अर्ज रिजेक्ट केला देवेंद्र फडणवीस सरकारने आणि त्यानंतर याला FIR देण्यात आले, FSI देण्यात आली. आपल्याला आठवत असेल 1 जानेवारी 2021 रोजी मी इथेच पत्रकार वार्ता घेतली होती आणि हा महाकाली गुंफा घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. आता पहिले दुसरं पान बघा. दुसरं पान जे RTIचा उत्तर आहे. मुंबई महापालिकेने
माझा RTIचा उत्तर दिला आहे परवा 6 सप्टेंबर 2022 ला आणि त्यानंतरची दोन्ही पानं बघा. आता मुंबई महापालिकेने हे दोन्ही रस्त्यासाठीचा आणि महाकाली गुंफासाठीचा जो FSI TDR डेव्हलपमेंट राईट जे दिले होते ते रद्द केले आहे. हा आदेश हे मी तुम्हाला आज देत आहे. मुंबई महापालिका पहिलं पत्र आहे 285 10 ऑगस्ट 2022 आणि दुसरं पत्र आहे 11 ऑगस्ट 2022 पत्र क्रमांक 281. हे दोन्ही एक महाकाली केव्हसाठी एक महाकाली गुंफासाठी आहे. तर डेव्हलपमेंट राईट TDR फक्त तेवढंच नाही, त्यावेळेला जे 74 कोटीचा रस्त्यासाठी जो FSI TDR दिला होता त्याचं शहीद बालवा अविनाश भोसलेंनी सांगितलं मला कॅश पेमेंट करा आणि तेही प्रकरण मी त्यावेळी उघडकीस आणलं म्हणून ते तिथे थांबलं. तो उद्धव ठाकरे जी के तीसरे हाथ रविंद्र वाइकर की मेहरबानी से महल पिक्चर प्राइवेट लिमिटेड जिसके मालिक शहीद बालवा अविनाश भोसले, उसमें से अविनाश भोसले जेल में है, उस समय की मुंबई महापालिका उद्धव ठाकरे सरकार ने 2000 साल पुरानी क्या उसके लिए डेवलपमेंट राइट FSI TDR दिया. आने जाने का रास्ता जो सैकड़ों वर्ष से है, शहीद बालवा विनोद गोयनका जो शरद पवार की और उसके ऊपर कृपा रहती है विनोद गोयनका के ऊपर और अविनाश भोसले की कंपनी को, यह विषय मैंने मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी के पास में पुनः एक बार उठाया था और अब शिंदे जी फडणवीस जी के निर्देश में मुंबई महापालिका ने वो दोनों आदेश रद्द कर दिए हैं. अब मैं मांग करता हूं मुंबई महापालिका से और महाराष्ट्र सरकार से कि इस घोटाले की जांच होनी चाहिए और इस जो घोटाले में जो भी इन्वॉल्व है उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. धन्यवाद. मुद्दा असा आहे की नातेवाईक परिवारांना अंतिम संस्कार करण्यासाठी तर परापूर्वपासून आपल्याकडे पद्धत आहे, परंतु त्याला शहीद याकूब मेमन बनवण्याचा अट्टहास जो आज चाललेला आहे. आतापर्यंत काही वादविवाद नव्हता, पण आज जे शहीद स्मारक सारखं स्वरूप देण्यात येत आहे हे सुशोभीकरण थोडं आहे, उदात्तीकरण पण नाही आहे. दाऊद याकूब मेमन पाकिस्तान अतिरेकी यांचा जे ते शहीद झाले हे जे फॅनेटिक इस्लामायझेशन मधले काही लोक अतिरेकी त्याच्या संबंधी आम्हाला काळजी, भीती, चिंता आणि आक्रोश आहे. आता हे दोघे पण आले, त्यांनाही विचारू जरा. दोन वाक्य बोलना, एक पहिले दोन बोल. गेली 30 वर्ष आम्ही जे
दुःख सहन करतो. माझ्या पोटामध्ये जी गोळी लागलेली आहे तिच्या ज्या वेदना होतात त्याचं दुःख कमी होतंय आम्हाला. पण आता जे स्मारक जे याकूब मेमनचं जे देशद्रोही आहे त्याचं या ठिकाणी उभं राहिलं जात आहे त्याचं आम्हाला जास्त दुःख होतं. आज परवा सुद्धा मी फोर्टिस हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सीमध्ये मी ॲडमिट झालो कारण मला खूप वेदना होत होत्या. उभं राहत येत नव्हतं. त्या वेदना मला काही वाटत नाही पण हे जे ऐकून जे स्मारक बघून आज टीव्हीला त्याचं दुःख खूप वाटतंय आम्हाला. नरेश थोड़ी जाएगा हाँ बोलो जाएगा. आज जिंदगी के 28 साल हो गए. मैं बम ब्लास्ट में आज भी तकलीफ से झेल रहा हूँ. तो याकूब मेमन की स्मारक शहीद स्मारक बिलीव ही नहीं होता कि एक आतंकवादी का स्मारक बनना चाहिए हमारे देश में. मेरा राइट लेग पूरा एम्प्यूटेड हो गया. लेफ्ट लेग पार्टली इंजर्ड है. मैं आज इसी रूप में भी साहब के कृपा दृष्टि से ही मेरा रोजी रोटी का जरिया बना. नहीं तो मैं एकदम से लाचार. ओके तुम्ही नंतर यांतर हे घेऊ शकता. हाँ हाँ दोनों का नहीं हो गया ना दोनों हिंदी. अच्छा मैं वापस एकदम शॉर्ट में दे देता हूँ. याकूब मेमन को शहीद बनाने की जो प्रक्रिया शुरू हुई है उससे हमें दुख होता है, खेद होता है. एक आतंकवादी देशद्रोही उसकी कब्र को शहीद स्मारक जैसा स्वरूप देने का प्रयास हो रहा है. मैं मुंबई महापालिका और संबंधित जो भी है उनको विनंती करूंगा कि मेरे साथ में आज जो 1993 के 1993 टेरर अटैक के जो दो विक्टिम मेरे साथ में बैठे हैं, ईश्वर साकड़े जहां भांडूप खिल्लीपाड़ा में बाद में दंगा फसाद और बॉम्ब स्फोट उसको गोलियां लगी, आज गोलियों के साथ में जी रहा है. नरेश सराफ जो मुंबई मलाड में रहते हैं, उस समय पर याकूब मेनन के बॉम्ब ब्लास्ट माटुंगा ट्रेन स्टेशन उसमें उनको जख्मी हुए, पूरा दाहिना पैर कट गया. तो मेरी ये मांग है कि यह जो याकूब मेनन को शहीद बनाने का प्रयास करने वाले जो भी ट्रस्टी है, जो भी मुंबई महापालिका का संबंधित अधिकारी है, दोनों पे फौजदारी प्रक्रिया के अंतर्गत देशद्रोह का गुना दाखिल होना चाहिए. मुंबई महापालिका आयुक्त ने मुंबई की जनता की माफी मांगनी चाहिए. ट्रेन ब्लास्ट में जख्मी हुए थे 1993 ब्लास्ट में. क्या ट्रेन ब्लास्ट हुआ था या आगे किसी ब्लास्ट में? 1993 बम ब्लास्ट ट्रेन में हुआ था माटुंगा में. वास्तव में 1993 ये जब घटना पहले जो बॉम्ब ब्लास्ट हुए एयर इंडिया मस्जिद बंदर, तब गोपीनाथ मुंडे जी के साथ में ये सब जगह पर मैं घूमा था. तो इसमें वो कंटिन्यू घटना है. बॉम्ब ब्लास्ट हुए फिर दंगे हुए. एक जो सराफ है वो बॉम्ब ब्लास्ट का विक्टिम है, बाद के दंगे का विक्टिम ईश्वर साकड़े है. ओके इंक्वायरी ऑर्डर कर दी उस मामले में. मुंबई महापालिका ने अब उसके लिए जांच के आदेश दिए हैं. जो प्राथमिक जानकारी मुंबई महापालिका हमारे हाथ में आई है कि 49 स्टूडियोज बनाए गए.
टेम्पररी परमिशन फिल्म सेट के लिए दी गई थी और यह 49 स्टूडियो बनाने के काम का मॉनिटरिंग जनाब असलम मियां असलम शेख और उनको समर्थन आदित्य ठाकरे दे रहे थे। असलम शेख आदित्य ठाकरे के 2021 में जुलाई में उस क्षेत्र का दौरा किया, ये स्टूडियो की जगह का दौरा किया। असलम शेख ने जो मंत्री थे आदित्य ठाकरे के मंत्रालय पर्यावरण मंत्रालय में बता रहा हूं, नीचे के अधिकारी ने नहीं, आदित्य ठाकरे के कहने पर पर्यावरण सचिव मनीषा महिस्कर ने गैर कानूनी पद्धति से CRZ NDZ में ऐसा कुछ बनाने की परमिशन नहीं दी जा सकती, 6 महीने की टेम्पररी परमिशन दी। और आदित्य ठाकरे साहब की शिवसेना के मुंबई महापालिका ने गैर कानूनी पद्धति से वो टेम्पररी फिल्म शूटिंग को फिल्म स्टूडियो और अक्टूबर 2025 तक की परवानगी परमिशन दी। इसके लिए इस जांच में विधानसभा में चर्चा हुई और जहां पर मुख्यमंत्री के बिहाफ पर पर्यावरण टेम्पररी मंत्री दीपक केसरकर ने जांच समिति नियुक्त करने के निर्देश दिए हैं। धन्यवाद। थैंक यू। अरविंद सावंत यांनी भाजपा नेत्यांना म्हणलेलं आहे की शिवसेनेच्या आशीर्वादाने सगळा हा प्रकार घडल्याचा आरोप केला जातोय, पण कोणतेही पुरावे नसताना अशा स्वरूपाचा आरोप करणे चुकीचं आहे। 2015ला मुख्यमंत्री पदावर फडणवीस स्वतःच होते, गृहमंत्री सुद्धा तेच होते, त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांना इकडे आणण्यात आलं आणि त्यांची मोठी व्यवस्था करण्यात आली होती असा आरोप। कुठल्या घोटाळ्या संबंधी म्हणतात जे आरोप बीजेपी लावते त्याने काही पुरावे नाहीये असं अरविंद सावंत म्हटले। आता हे दोघे व्यक्तींनी जे भावना व्यक्त केल्या आहे तिथे स्मारक बनवण्याचं काम सुरू आहे। महापालिका संपूर्णपणे त्यांच्या ताब्यात आणि म्हणूनच आम्ही सांगितलं ना त्याचं इन्व्हेस्टिगेशन होणार आणि लक्षात येणार ना कुठला इंजिनियर कुठला ट्रस्टीने हे बनवलं। धन्यवाद।